आपल्यासोबत जैन मुनी निलेश चंद्र जे आहे आपण त्यांच्याशी बोलूया। आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन वाचन करणार आहे आणि इकडे अमरावतीमध्ये भाजपच्या नेत्या नवनीत राणा सुद्धा हनुमान चालीसाचं पठण करणार आहे आणि त्यामध्ये आपण सहभागी होणार आहे, काय सांगाल? बघा, उद्धव साहेब बालासाहेबांचे जे विचार ते खतम झालेले आहे। ज्या व्यक्ती त्यांना हनुमान चालीसाची गरजेची होती त्यावेळी त्यांनी नवनीत राणांना जी मॅडमला त्यांना कम से कम 14 दिवस त्यांना जेलमध्ये टाकलं। तर त्यावेळेला जे हिंदुत्वाचे कागद त्यांना जर जेलात टाकून पण आता हे आंदोलन जे करत आहेत तर उद्धव साहेबांनी बघितलं मी त्यांना तर ते पठण करता नाही आलं। तर उद्धव साहेबाला गरजेचं आहे की हिंदुत्व माहीत आहे कोणाचं काय आहे म्हणून। उद्धव साहेबांना सिर्फ कुराण द्यायची होती, रामरक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही आहे, कारण की त्यांना एवढा श्राप लागलेला आहे त्यांना शुद्धीकरण करायची आवश्यकता आहे। रामरक्षा कवच त्यांचं काम नाही आहे। अयोध्यामध्ये जे झालेलं आहे त्याच्यासाठी उद्धव ठाकरे हे रामरक्षा करत आहे भाजपच्या विरोधात आणि खूप त्रास देत आहे प्रशासकीय अधिकारी नागपूरमध्ये रामरक्षा वाचण्यासाठी, असं पण आरोप करता येते। बघा, राम आमचं आस्थाचं केंद्र आहेत आणि रामाची चोरी झाली आहे तर त्याचं सांगा आता ते बाबरी मस्जिद ते तिकडे बनून राहिली जे बाबाचे तिथं पण घोटाळा झाला आहे, त्याच्या विरोधामध्ये करणार नाही का तुम्ही? रामाची जी चोरी झालेली आहे, रामाचे करते आहेत ते आम्ही बघून, आमचं दानपेटी आम्ही बघून घेऊ, तुम्ही तुमचं बघा। रामाला धन आणि वैभवाची जरूरत नाही आहे, रामाने द्यासाठीच केलेली आहे। परंतु माझं असं विचार आहे की हे आंदोलन ज्या वक्ती राम मंदिर बनत होतं त्या वक्ती तुम्ही आंदोलन का बरं नाही केलं? हे फक्त हिंदुत्वाला दाबायला तयार। मोदीजीची विचारधारा आणि मी आता स्वतःही म्हटलं आहे की देवाभाऊ देवेंद्र भाऊची हे सरकार आहे आणि देवाभाऊ हे महाराष्ट्रातले आता राम आहेत। ह्या राक्षसांची जे राक्षसी प्रकृती लोक झालेले आहेत, जे मूल्यांची लांड्यांची यांची दोस्ती झाली आहे, तो उद्धव साहेबांचं माझं हे सगळं तुम्ही रामरक्षा कवचच्या पहिले तुम्ही कुराण वाचवा। कुराणची जरूरत तुम्हाला, रामरक्षा कवचची तुम्हाला जरूरत नाही आहे। हे होते जैन मुनी निलेश चंद्र महाराज ज्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।